भोरमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही। कारवाईसाठी आमदार संग्राम थोपटे आक्रमक। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच। कारखाली कोसळल्याने अपघातात चालकाचा जागीच मृत्यू। समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात। ड्रायव्हरच्या चुकीमुळे बस पलटली। बसमधील 4 ते 5 प्रवासी जखमी तर चालक घटनास्थळावरून फरार। पवना धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। पावसाळा लांबल्यास पाणी कपातीची टांगती तलवार। विदर्भातील नंदनवन पडलं कोरडं ठार। चिखलदऱ्यात भीषण पाणी टंचाई। गावात 3 ते 4 दिवसांआड पाणी पुरवठा सुरू। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। जाणता राजा सिंहासनी विराजला। रायगड शिवभक्तांनी दुमदुमला। तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा। पहिल्यांदाच मंदिरात सोहळा। विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट। नागपूरसह विदर्भात हलक्या वादळी पावसाचा अंदाज। मुंबईकरांनो पाणी जपून वापरा। मुंबईत 10% पाणी कपात लागू। धरणांमधील जलसाठा 6%वर। कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज 10 तास बंद। जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा। मोसमी पावसाची गोव्यात अल्पविश्रांती। विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट। नागपूरसह विदर्भात हलक्या वादळी पावसाचा अंदाज। सांगलीत शाळेच्या अनुदानासाठी मागितली लाच। 3 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणाचा पोलीस तपास 6 दिवसांनी थंडावला। आरोपी डॉक्टर राजपूत अद्यापही मोकाटच। पिंपरी चिंचवडमधील रबर कंपनीला भीषण आग, तर आठवड्याभरातील आगीच्या 3ऱ्या घटनेत कोट्यवधीचं नुकसान। यवतमाळमधील कापूस गोदामाला भीषण आग। आगीत 15 लाखांचा कापूस जळून खाक। पोलीस मुख्यालयात जुन्या गाड्यांचे पार्ट चोरणाऱ्या महिलांना अटक। 3 महिलांना पोलिसांनी केलं जेरबंद। रोहन बोपन्नाने फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भागीदार मॅथ्यू एबडेनसह केला प्रवेश।